या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रासाठी या विचार कक्षात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा सादर प्रणाम। माझा शोध निबंधाचा विषय आहे निवडक किशोर खंड विज्ञान यामधील सुरेश मथुरे यांच्या विज्ञान कथा। आता आपण चर्चासत्रामध्ये अनेक बाल विज्ञान साहित्यिकांची नावे ऐकतो आहेत, तर आपल्या लक्षात येईल की सुरेश मथुरे हे नाव काहीसं अपरिचित आहे। मुलांसाठी जे काही किशोर मासिक आहे आणि त्या किशोर मासिकाने 2011 मध्ये त्याने आतापर्यंत म्हणजे किशोर मासिकाची सुरुवाती 1971 मध्ये झाली। 14 नोव्हेंबर 1971 साली महाराष्ट्र शासन पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने किशोर मासिक सुरू केले। मुलांसाठी या असलेल्या मासिकाचं जे आतापर्यंत जे काही प्रकाशित झालं त्यातील जे विज्ञान साहित्य आहे ते या निवडक विज्ञान खंडामध्ये एकत्रित केलेलं आहे। आणि या विज्ञान खंडामध्ये सुरेश मथुरे यांनी लिहिलेल्या 9 विज्ञान कथा आहेत। आणि आपण जर त्यांचं नाव सर्च करण्याचा प्रयत्न केला तर फारसं काही आपल्याला त्याच्याविषयी आढळत नाहीये, त्यामुळे ते देखील आपल्याला लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की इतकं छान साहित्य त्यांनी मुलांसाठी मांडलेलं आहे की किशोरने त्याविषयी ते एक खंडामध्ये त्याचं सगळी मांडणी बालवाचन चळवळ याविषयी ऐकत असतो। तर या चळवळीचंच वेगळेपण असं आहे की इतर चळवळींमध्ये काय होतं की स्त्रीवादी साहित्य असेल तर स्त्रिया चळवळ करतील, ग्रामीण साहित्यातले लोक असतील ते त्या साहित्याविषयी चर्चा करतील, पण बालकांचं साहित्य असेल तर बालक थोडी चळवळ करतील ना। तर ती जबाबदारी आपल्यावर आहे, आपल्यावर इन द सेन्स पालक, शिक्षक, लेखक, समीक्षक अशा सगळ्यांवर आहे। तर बघा आता म्हणजे काही वेळापूर्वीचीच गोष्ट आहे, आपल्या सोलापूरकरांच्या दादांनी देवबा पाटील यांचं विषयी सांगत होते आणि त्यांनी सांगितलं की मी त्यांच्या बालकवितांविषयी नंतर बोलतो। तर का नंतर बोलतो? आमचं बालसाहित्य का असं थोडंसं दुर्लक्षित का करतायत तुम्ही? नंतर नाही, आधी बोला ना। घरात ताट आधी बालकाला वाढलं जातं ना, तर माझ्या बालसाहित्याविषयी बोललं पाहिजे, त्यांचं साहित्य तुम्ही असं वेगळं ठेवू नका। तर एक शिक्षिका म्हणून मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे, एक आई आहे, एक लेखिका आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की मुलांसाठी जे आहे त्याला प्राधान्य द्या। तुम्ही या स्तरावर जेव्हा चर्चासत्र आयोजित करणार, ह्या मुलींना तुम्ही विज्ञान कथा वाचण्यासाठी तुम्ही प्रेरित करणार, हे कार्य खूप आधी झालं पाहिजे ना, ते आम्ही केलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की मी ब्रँड अँबॅसेडर आहे या क्षेत्रातील। बाल साहित्यातलं जे आहे ते मी पुन्हा पुन्हा सांगणार, जेव्हा जेव्हा संधी मिळणार तेव्हा तेव्हा सांगणार आणि सांगत राहणार। अर्थात गर्दी नसली तरी चालेल, जसं आपण म्हटलं गर्दी असलं पाहिजे, पण मी सांगणार। तर आता माझ्या विषयाकडे वळते। निवडक किशोर खंड विज्ञानमधील सुरेश मथुरे यांच्या बालविज्ञान कथा। तर आपल्या लक्षात येईल की यांची नावं जर आपण पाहिली या विज्ञान कथांची, चंद्रासाठी राजमार्ग नाही, मी पृथ्वीचा परीघ मोजला, युरेका युरेका, शास्त्र असावे फुला फळांचे, त्रिकोणाचे गूढ केले मी रूढ, फटाके फटाके, हिपोक्रेटिस, सूर्यग्रहणाला सूर्यग्रहण। तर ही जी नावं आपण ऐकली वाचली तरी आपला आशय लक्षात येतो। हा आशय आपल्या लक्षात येतो की यामध्ये नेमकं काय आहे। आणि ह्या ज्या सगळ्या कथा आहेत ह्या अथेन्स, ग्रीस, चीन या देशांमधल्या आहेत। पुन्हा तो देखील मुद्दा आहे की भारतातल्या का नाहीत, कारण तेव्हा नव्हतंच ना असं काही। ज्या कालखंडातल्या गोष्टी घडल्या आहेत, ज्या कालखंडामध्ये आपण जरी चिन्मय सर आपण म्हटलं की आपल्या पुराण काळामध्ये खूप होतं हे, पण मग का लिहिलं गेलं नाही, मुलांसाठी का ते मांडलं गेलं नाही, हा पण एक मोठा चर्चेचा विषय होऊ शकतो। तर प्राचीन काळातील संशोधक मंडळींचं जे काही संशोधन आहे ते त्यांनी आपल्या कथांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे करत असताना त्यांना काय विरोध सहन करावा लागला हे देखील त्यांनी मांडलेलं आहे। मी जेव्हा माझ्या प्रबंधामध्ये बालविज्ञान कथा साहित्य हा एक माझा एक सब पॉईंट आहे आणि त्यामध्ये मी वर्गीकरण केलं आहे की विज्ञान कथांचं 3 प्रकारे मी वर्गीकरण केलेलं आहे। विज्ञान शोध कथा, विज्ञान प्रयोग कथा आणि विज्ञान कल्पक कथा। तर तो जो काही शोध कथा हा मुद्दा आहे की जे काही शोध लागले, संशोधकांनी जे काही शोधलं त्या संबंधीच्या ज्या कथा आहेत त्या विज्ञान शोध कथा आहेत। होती ही अर्थातच संशोधक वृत्ती असलेली, आपल्या छंदात रममाण, विचारमग्न, जिज्ञासा वृत्ती बाळगणारी, आपल्या विषयातील खाचाखुचा, ज्ञानाची लालसा जपणारी, शास्त्रवेडी आणि आपलं ज्ञान सर्वांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी वेडी झालेली अशी ती सगळी संशोधक मंडळी होती। त्यामुळे लेखकाने रंगवताना ती पात्र देखील तशीच रंगवलेली आहे। अर्थात ते सर्व
सत्यातले संशोधक आहेत आणि त्यामुळे ते खरंच ते देश आहे त्या प्रकाराचे होते. पण असं असलं तरी काही वेगळ्या भावना देखील त्या व्यक्तिरेखा म्हणून आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतात, की जसं समाजातील दुःख पाहून ती दुःखी होणारी, समाजातील अंधश्रद्धा पाहून विषण्ण होणारी, किंवा फटाके कथांमध्ये कवी मनाचा जो संशोधक आहे तो कवी मनाचा आहे, सुंग नाव आहे त्याचं. किंवा थेल्स जो आहे त्याला प्रवासाची आवड होती, त्याने खूप वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करून तिथलं विज्ञान आपल्या लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी तो प्रयत्नशील होता. त्यानंतर वातावरण निर्मिती हा घटक जर पाहिला तर विज्ञान कथा, बालविज्ञान कथा म्हटली ना ती 4-5 पानांची फारत असते, त्यामुळे आशय कमी, त्यामुळे तर रंगवण्यासाठी जे काही मटेरियल पाहिजे किंवा जी पार्श्वभूमी लागते ती तेवढी बालसाहित्यिक म्हटलं की वातावरण निर्मितीच्या संदर्भात फारसं कार्य झालेलं आपल्याला आढळत नाही. तरी देखील या कथांमध्ये सुरेश मथुरे यांनी पाश्चिमात्य देश, समाज, अंधश्रद्धा, प्रथा, रूढी, परंपरा आणि या सर्वांचा विरोध लक्षात घेऊनही आपलं संशोधन आणि त्यासाठी त्यांचे होत असलेले निर्मितीतून उठावदारपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाषिक वैशिष्ट्ये हा बालसाहित्याचा खूप महत्त्वाचा असा घटक आहे, जो तुम्ही आता वाणी मॅडम म्हटलं की कसं असावं, भाषिक वैशिष्ट्ये काय असावीत. पण जेव्हा विज्ञान साहित्य येतं तेव्हा त्याला काही मर्यादा असू शकतात का, तर मला असं वाटतं नाही. विज्ञान जरी असलं तरी ते साहित्य आहे आणि त्यामुळे बालवाचकांना आवडतील, त्यांना कथेमध्ये अडकवून ठेवतील अशी सर्व वैशिष्ट्ये त्यामध्ये असलीच पाहिजे. आणि मथुरे यांच्या कथांमध्ये देखील आपल्याला दिसेल की वाक्प्रचार, सुवचनांची रेलचेल, थोडीफार अलंकारिकता अशा अनेक बाबी त्यांच्या या कथांमधून आपल्याला दिसून येतात. निवेदन शैलीमध्ये देखील अनेक प्रयोग बाल साहित्यामध्ये दिसून येतात. जरी आपल्याला असं वाटलं की मुलांना आजकालची जी मुलं आहेत ना ही आपण त्यांच्याविषयी आपल्या मनात खूप गैरसमज आहेत. आपल्याला असं वाटतं की मुलांची भाषा ही साधी सोपीच असावी, असं नाही. तुम्ही ज्या भाषेत त्यांच्याशी लहानपणापासून बोलत असणार ती भाषा म्हणजे ती शैली मुलांना समजायला लागते. आम्ही पाहतो आमच्या शाळेत अगदी पहिलीपासूनची मुलं असतात, तर आपण ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलतो की तशी घडत जातात. तुम्ही त्यांच्याशी नाटकीपणाने बोलत असाल वर्गामध्ये, ती पण आपल्याशी नाटकीपणाने बोलतील. त्यामुळे आपला जो गैरसमज आला की सोपीच पाहिजे, अशी गोड पाहिजे, असं काही नाही. तुम्ही त्याला जसं घडवत जाणार तसा तो शिकणार. तो वाचक आपल्याला घडवण्याची जबाबदारी मात्र आपल्यावर असणार आहे, हे तितकंच निश्चित. आणि आणखीन एक घटक आहे की सरमिसर करणारी भाषा मुलांना समजत नाही, असं आतापर्यंतच्या संशोधकांच्या संशोधन पुस्तकात लिहिलेलं आहे. पण माझा त्या गोष्टीला पूर्ण विरोध आहे. मुलं ही आताची जी मुलं आहेत ही कार्टून्स पाहणारी आणि डोरा केक खाऊन एकदम चंद्रावर जाणारी आणि 10 वर्ष मागे जाणारी, छोटी होऊन आज 10 वर्षाचं मुलं एकदम मागे जाऊन बाळ होणार, असे सगळे प्रयोग ते पाहत असतात. आणि त्यामुळे त्यांना अजिबात गोंधळ त्यांच्या मनामध्ये अजिबात होत नाही. जरी तुम्ही काळाच्या बाबतीत काही प्रयोग जरी आपल्या मुलांच्या साहित्यामध्ये केलेले असले, मुलांना समजतात. त्यामुळे तो देखील गैरसमज मुलांच्या बाबतीत लेखकांनी करू नये की मुलालाही समजेल का नाही. मुलांना सगळं समजू शकतं. फक्त आपण जो एक ठरवून ठेवले ना की तो मातीचा गोळा अजिबात नाही, त्याच्यामध्ये ते खूप काही पोटेन्शियल घेऊन आलेलं ते मूल आहे. तर स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी लिहा, ते त्याला सगळं समजेल. फक्त पोहोचवण्याची जबाबदारी ही तुमची असणार आहे. सुरेश मथुरे यांच्या कथांमध्ये संवाद शैलीच्या बाबतीत थोडासा एक आहे की संवाद फारसे वापरलेले नाहीत. म्हणजे तो एक दोष म्हणता येईल किंवा त्याची त्यांना तशा प्रकारची वाटली नाही. पुढे जी वाङ्मय वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये तर ती नोंदवता येतील आपल्याला की त्यांच्यामध्ये कथा शीर्षके जे आपण पाहिले ती खूप आकर्षक आहेत. त्यांनी तत्कालीन महत्त्वपूर्ण संदर्भ, शास्त्रीय सूत्र, वैशिष्ट्यपूर्ण शेवट, चित्रांचा समावेश असे अनेक महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये, वाङ्मय वैशिष्ट्ये त्यांच्या कथांमध्ये आढळून येतात. अनेक विभूतींचा उल्लेख त्यांच्या कथांमधून दिसतो. म्हणजे सॉक्रेटिस, प्लेटो, युक्लिड, म्हणजे त्या संशोधकाचे उल्लेख आहेत, पण त्यांच्या अनुषंगाने, घटनांच्या अनुषंगाने इतरही अनेक विभूतींचे उल्लेख त्यांच्या कथांमधून आढळून येतात. अनेक लिखित साहित्याचे संदर्भ त्यांच्या या कथांमध्ये वाचायला मिळतात. पौराणिक जगताचे संदर्भ म्हणजे तत्कालीन काळातील किंवा त्या प्रदेशातील अनेक देवी देवतांचे उल्लेख आहेत. त्याच्यामध्ये युद्धदेव झ्यूस असेल, अपोलो, डायनायसस, समुद्रदेव पोसायडॉन, युद्धदेवता ॲथिना, ॲटलस राक्षस,
युनोत्सू किंवा डोक्यावर साप असणारी गॉर्गन नावाची देवता, अशा अनेक देवी देवतांचे उल्लेख त्यांच्या कथांमध्ये आहेत. अनेक वनस्पती जगतातील अनेक कथांमध्ये आढळून येतील. तत्कालीन विचारसरणी त्यांच्या कथांमधून खूप ठिकाणी प्रकट झाली आहे आणि विशेषतः निवेदनातून त्यांनी तत्कालीन अंधश्रद्धाळू मनोवृत्ती त्यांनी त्या ठिकाणी दिसून येते त्यांच्या कथांमध्ये. जसं एका ठिकाणी तिथे लिहिलंय की मृत शरीराचं शवविच्छेदन करणे हा त्या काळी मोठा गुन्हा होता आणि त्या गुन्ह्याला जबरदस्त शिक्षा दिली जात असे. म्हणजे तत्कालीन संदर्भ त्यांनी आपल्या कथांमधून मांडलेले आहेत. स्त्री जीवन म्हणावं तसं फारसं रेखाटलेलं नाही, कारण सगळे संशोधक आहेत ते इसवी सन पूर्व काळातले आहेत आणि संशोधक देखील पुरुष मंडळीच आहेत, पात्र पुरुष आहेत आणि आजूबाजूचे जे काही 2-4 व्यक्तिरेखा असतील त्या देखील पुरुष मंडळी आहेत. फक्त 1-2 कथांमध्ये सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी वर्तणूक असलेल्या आपल्या लेकरांना सांभाळणारी, त्यांची काळजी करणारी आई 1-2 ठिकाणी रेखाटलेली आहे. आणि बालजीवन अर्थातच साहित्यिकांच्या कथा आहेत, त्यामुळे त्यांच्या कथांमधली मुलं ही कुठे अशी खेळताना, गोट्या खेळताना किंवा असं पतंग उडवताना कुठेही दिसली नाही. ही कुठेतरी रेघोट्या काढणारी, मुंग्यांच्या रागेमध्ये कुठेतरी रेषा शोधणारी, भूमितीचा शोध लावणारी, मधमाशाच्या पोळ्यांमध्ये बालकलाकार त्यांनी रेखाटलेले आहेत. संघर्षमय दुःखकारक शेवट नक्कीच आहेत, कारण समाजाच्या विरोधात जाऊन ही सगळी मंडळी कार्य करत होती. त्यामुळे ईश्वराची बदनामी करणारे असं शिक्कामोर्तब खूप जणांवर झालेलं त्या ठिकाणी आढळतं. चित्रांचा समावेश किशोर मासिकाचं तर वर्ग वैशिष्ट्यच आहे आणि त्यामुळे त्यांनी या कथांमध्ये देखील सुंदर अशी चित्र मांडलेली आहेत. त्यानंतर गणिते आणि वैज्ञानिक संकल्पना पुरेपूर कथांमध्ये भरलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर अनेक संकल्पना आहेत की ज्या आपल्याला माहिती नाहीत. स्टेडिया नावाचं परिमाण होतं वगैरे, अशा अनेक, किंवा मीना नावाचं नाणी त्या काळात अस्तित्वात होती. असे अनेक संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. एकूणच 21व्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मानव जो आज अग्रेसर आहे, आपल्याला अनेक शास्त्रीय संकल्पना, शोध, तत्व माहिती आहेत. पण या संशोधकांचा कालखंड आपण पाहिला तर त्या काळात तत्कालीन समाज विचारसरणीच्या विरोधात जाऊन त्यांना काम करायचं होतं आणि त्यामुळे त्यांच्या त्या कार्यामुळे आजचं हे सुंदर जग नक्कीच आकारलेलं आहे. आणि त्या थोर संशोधकांची, त्यांच्या कार्याची ओळख मथुरे यांनी आपल्या कथांमधून केलेली आहे. श्रेष्ठ मानवांची चरित्र ही धीरोदात्त जीवनातील ध्याने आणि पूर्णता भरलेले निष्ठेचे प्रसंग हे जर साहित्यातून मांडलं तर ते उत्कृष्ट बालसाहित्य होऊ शकतं असं म्हटलं जातं आणि ते या कथांच्या बाबतीमध्ये पुरेपूर आपल्याला दिसून येतं. एकूणच निवडक किशोरखंड विज्ञान हा बालवाचकांसाठी अत्यंत उपयुक्त असा साहित्य ग्रंथ आहे आणि त्यातील सुरेश मथुरे लिखित विज्ञान कथा या अत्यंत रोचक आणि प्रौढ आणि बालवाचकांसाठी दोन्हीसाठी उपयुक्त आहेत. संशोधकांचं कार्य, त्यांचे शोध हे कथांमधून मांडत असताना कुठेही ठोकळेबाजपणा त्यांच्या कथांमध्ये दिसत नाही. भाषिकदृष्ट्या आणि वाङ्मयदृष्ट्या त्यांच्या सर्व कथा या अत्यंत परिपूर्ण आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये रुजवण्यासाठी ते एक महत्त्वपूर्ण माध्यम आहेत असं आपल्या लक्षात येईल. तर सर म्हटले की काय म्हणता याला, हे म्हणण्यापेक्षा कोण म्हणते. मी आधी जसं सांगितलं तर माझा हा रोल तोच राहणार आहे की हे माझ्या नावापुढे डॉक्टरेट लावण्याचा उद्देश हा फार मला यासाठी महत्त्वपूर्ण वाटतो की एक नावापुढे डॉक्टरेट लावण्यामुळे एक प्रतिष्ठा निर्माण होते नक्कीच आणि आपल्या शब्दाला वजन निर्माण होतं आणि त्यामुळे इतक्या अधिकारवाणीने मी ग्रामीण भागात कार्य करते तर मला असं वाटतं मी अधिकारवाणीचा उपयोग जास्तीत जास्त माझ्या कार्यासाठी मी करून घेऊ शकते आणि म्हणून कोण म्हणते हा संदर्भ मला खूप आवडला आजचा. आणि विशेष म्हणजे फुलाबाबू सरांचं सहकार्य कायमच मिळत आलं. सरांनी ज्या 3 विज्ञान परिषदांचा उल्लेख केला त्या 3ही विज्ञान परिषदांची मी साक्षीदार आहे आणि प्रत्येक ठिकाणी माझं शोधप्रबंध देखील मी मांडलेला आहे आणि तो प्रकाशित देखील झालेला आहे. आणि आणखीन एक या निमित्ताने मी बागलू सरांना की त्यांच्या कॉलेजमध्ये 40 नियतकालिका आहेत तर मी सरांना पुन्हा एक अधिकारवाणीने सांगेल. मी खूप लहान आहे सरांपेक्षा सगळ्याच बाबतीत, पण तरी मी या बाबतीत सांगेल कारण मी बाल साहित्याची स्वतःच स्वयंघोषित ब्रँड अँबॅसेडर आहे. त्यामुळे मी सांगेल की आमची बाल मासिकं देखील सर तुम्ही तुमच्या ग्रंथालयामध्ये जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमची ही जी तरुण मंडळी आहे ही जी पुस्तकं घरी नेतात त्यात ती बालमासिकही नेतील आणि त्यांच्या घरातले लहान बंधू भगिनी, त्यांच्या घरात जे काही आहेत बालवाचक ते कदाचित तिथून तयार व्हायला अजून एक महत्त्वाची एक गोष्ट होऊ शकेल. या ठिकाणी मला माझा विषय मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व जगाचे खूप खूप आभार. थँक्यू.
बालसाहित्य लिहिलं गेलं पाहिजे, बालकविता लिहिली गेली पाहिजे, पण ती या सैद्धांतिक पठडीत लिहिली गेली पाहिजे. म्हणजे अशा दोन ध्रुवांवर मला समारोप करायचा आहे. असो, उपस्थित आहेत आमचे मित्र गोव्याचे चिन्मयजी, तसेच सर्वच नावं आहेत, सर्वस्व सर आहेत. आणि महत्वाचं म्हणजे एखादा प्राचार्य किती रसिक असू शकतो. आमच्या खानदेशात एक प्राचार्य आहे की जे स्वतः उत्तम साहित्यिक आहे, म्हणजे फिजिक्सचा माणूस पण मराठी साहित्यामध्ये किती चांगलं योगदान देऊ शकतो ते गिरासे सरांकडे आपण बघून शिकलं पाहिजे. आणि सकाळपासून म्हणजे अनेकदा काय होतं, कॉलेजचे प्राचार्य दोन गोष्टी, एक तर मला कार्यबाहुल्यामुळे शक्य नाही किंवा उद्घाटन करून जातात, ठीक आहे, व्याप आहे, प्रशासकीय मकान आहे, पण ते सकाळच्या पासून आहेत आणि ते उत्तम लेखक आहेत, फिजिक्स विषयाचे आहेत. त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे. मी आता दोन्ही गोष्टी बोलणार. हर्षदाताईंचं मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की त्या स्वतः एक शिक्षिका आहे आणि त्यांनी जी भूमिका घेतली, स्वतः त्यांचा विषयच तो PhDचा बालसाहित्याचा आहे. मुळामध्ये बाल साहित्याच्या चळवळीचीच बाबतीत उदासीनता आहे, तर त्याच्यात बाल विज्ञान साहित्य चळवळ जी आहे ती व्यापक झाली पाहिजे, ती पुढे गेली पाहिजे. आणि तिच्या बाबतीमध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आपल्या या निबंधात मांडल्या. त्यांनी ज्या काही बालकथा, ज्या नवविज्ञान कथा, सुरेश मथुरे, अजून त्यांचं दुसरं अभिनंदन असं की एक तर त्यांनी अपरिचित म्हणजे फारसं परिचित नसलेल्या बाल लेखकाकडे, बाल साहित्यिकाचा विचार त्यांनी केला. आणि दुसरं त्यातही एक मर्यादित नवविज्ञान कथा त्यांनी घेऊन त्याचं अतिशय सुस्पष्ट असं आकलन त्यांनी या ठिकाणी मांडलं की या बालकथेमध्ये संवाद शैलीचा अभाव आहे. म्हणजे मला एक गोष्ट अजून आवडली की त्यांनी आग्रह धरलेला आहे की बाल साहित्य चळवळ पुढे गेली पाहिजे आणि त्याचबरोबर या नवविज्ञान कथांचं समीक्षण करताना त्यांनी फार परखडपणे केलेलं आहे. संवाद शैली ही कोणत्याही साहित्य कृती म्हणजे कथा घ्या की कादंबरी घ्या, त्याचा एक फार महत्वाचा घटक आहे आणि बाल साहित्यात तो फार महत्वाचा ठरतो प्रौढांपेक्षा संवाद शैली. आणि त्याचा अभाव मथुरेंच्या कथांमध्ये आहे. कथा शीर्षक मात्र आकर्षक आहे, चित्रांचा समावेश, अनेक विभूतींचा उल्लेख, संदर्भाची रेलचेल, अशा महत्वाच्या मुद्द्यांनी त्यांनी आपला निबंध पुढे नेला. आता यामध्ये हा बालमासिक त्याच्या बाबतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तर मी त्यांचं अभिनंदन दोन गोष्टींसाठी करतो. एक तर बाल साहित्याकडे दुर्लक्षिलेलं जात असताना बाल विज्ञान साहित्याच्या बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका ही अभिनंदनीय आहे आणि त्यातही त्यांनी एका दुर्लक्षित लेखकाला या ठिकाणी आपल्या विषयासाठी घेतलं, याबद्दल त्यांचं दुसऱ्यांदा अभिनंदन करतो.